2008 परीक्षा प्रिलिम्स. आय क्लिअर्ड प्रिलिम्स इन माय फर्स्ट अटेम्प्ट. मध्ये येस, विथ ऑल द क्लासेस. जिओग्राफी अटेंड केलं, जनरल स्टडीज अटेंड केलं, क्लास सिरीज केलं, सगळं करून फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आय क्लिअर्ड प्रिलिम्स. 2008ची जेव्हा रिझल्ट आली, दॅट वॉज अ मोस्ट डिसहार्टनिंग. मी पहिल्यांदा कुठल्या तरी परीक्षामध्ये फेल झाली. पहिल्यांदा 2010 मध्ये जेव्हा रिझल्ट आलो, आय वॉज 87th रँक. ओके. अँड थर्ड अटेम्प्ट लगेच मी दिलं. देन 30th रँक. ज्या ठिकाणी आम्ही मॉक इंटरव्ह्यू वगैरे देत होतो क्लास, मग तिथून फोन आला, अरे दीपा तुम्हारा 87 रँक आया है. मी म्हटलं सर वही वो एक बार दोबारा चक्कर में ही हो क्या. जेव्हा मी गेले तिथं, माझ्या वडिलांच्या डोळ्यात पहिल्यांदा मी हे दिसलं होतं. जोपर्यंत तुमचा मोबाईल तुमच्या सोबत ऑन मोड मध्ये आहे, तुमचा अभ्यास होणार नाही. पण आधी तरी मी सीईटीचे फॉर्म भरलंच नव्हतं, की मला नाही जायचं. फॉर्म भरला नव्हता. मला इंजिनिअरिंग मेडिकल करायचंच नाही. आय विल गो फॉर BA और BSc. आणि मला IAS एक्झाम द्यायचं ना, त्याच्यासाठी इंजिनिअरिंग मेडिकल करायची गरज नाही बाबा. महाराष्ट्राशी नातं कसं जोडलं? नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि या महिला दिनानिमित्त आपण दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो. आणि याच सिरीजमध्ये आज आपल्यासोबत आहेत PMPLच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालय माननीय श्रीमती IAS दीपा मुधोळ मुंडे मॅडम. मॅडम आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. आता मॅडम विषयी मी जास्त सांगण्यात काही अर्थ नाही, कारण मॅडमला पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देश परिचित आहे. मॅडम त्यांच्या कामांमुळे असेल, वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. आणि विशेष करून मॅडम तुमची एक गोष्ट मला आवडली होती की तुम्ही उस्मानाबाद, म्हणजे आत्ताचं धाराशिव, त्यामध्ये सायकलवरती तुम्ही ऑफिसला जायचात आणि सर्व तुमच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना देखील सांगितलं, म्हणजे पर्यावरणाचा विचार करून तुम्ही त्या गोष्टी करत होतात. ती एक भावलेली खूप मोठी गोष्ट. आता दीपा मुधोळ मुंडे मॅडम यांना जर सर्च केलं तर खूप कमी व्हिडिओ दिसतात. तुम्ही सोशल मीडियावरती खूप कमी असतात. त्याच्यामुळे तुम्ही नक्की कोण आहात? IAS आहात, तुम्ही कलेक्टर होतात बीडला, त्याच्या आधी उस्मानाबादला होतात, आज तुम्ही PMPLच्या अध्यक्ष आहात. इथपर्यंत आम्हाला गोष्टी माहिती आहेत. तुम्ही तुमचे निर्णय धडाडीने घेत असतात आणि आता PMPLमध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी नवीन आणल्या. सगळ्या गोष्टी आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायच्या. तत्पूर्वी तुमचा IAS होण्यापूर्वीचा प्रवास देखील जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे, कारण आज महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. काय या क्षेत्रात आला होता? UPSCची तयारी म्हणून कधी असं डोक्यात नसतं. पण जेव्हा मी 8वी 9वीला होती, तेव्हा मला जिल्हाधिकारी होण्याचे एक ॲम्बिशन मी सेट केलं. त्याला मुख्य कारण असं होतं की आमचे जे काही घराचं वातावरण असतो, सर्वात स्ट्रिक्ट जे व्यक्ती असतो ते आमचे वडील. तर वडील माझे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते कर्नाटकामध्ये. आम्ही मूळ कर्नाटकचे आहे. तर ते नगरपालिका आयुक्त होते आणि आता रिटायर झालेले आहेत. मग वडिलांची गाडी आली किंवा वडील आले तर मी आणि माझा भाऊ कुठेतरी एका कोपऱ्यात जाऊन पुस्तक काढून बसायचो. अशी एक दहशत वडिलांचं होता. मग आणि नगरपालिका आयुक्त असल्यामुळे मग कधी कधी मी गेले वडिलांकडे किंवा कुठेतरी बाहेर बघताना एक संपर्क असा आला की जिल्हाधिकारी आले आणि मी तिथं होती त्या क्षणात. मग जिल्हाधिकारी आल्यानंतर लगेच माझे वडील उठून तिथं त्यांच्या जवळ गेले आणि लगेच ते गाडीतून जिल्हाधिकारी उतरल्यानंतर त्यांना नमस्कार केला. मग माझ्या मनात असं आलं की जे टायगर प्रवृत्ती आमच्या घरी आहे ते कुणाला तरी आदर करतात किंवा रिस्पेक्ट देतात, की ते आले की लगेच त्यांच्याकडे जातात. म्हणजे त्यांच्यापेक्षा एक स्ट्रिक्ट एक व्यक्तिमत्व आहे किंवा एक पद असं आहे की त्याला माझे वडीलसुद्धा घाबरतात. मग मला वाटलं की हा एक भावनिक क्षण म्हणा किंवा एक ट्रिगर जे होतो, दॅट वॉज अ ट्रिगर. की मग नंतर मी माझ्या वडिलांना विचारलं की ते कोण होते आणि काय. आणि 1997ची गोष्टी आहे ते. 97, 98, 99, 97 मध्ये आय वॉज 7, 98, 99. मग दावणगिरी म्हणून एक जिल्हा आहे, नवीनच जिल्हा झाली होती आणि ही वॉज द फर्स्ट कलेक्टर. आणि नंतर मग तेव्हा जेव्हा मी ते, आणि 98 त्या काळामध्ये ओनली व्हाईट अँबॅसेडर वॉज अ गव्हर्नमेंट कार. मग त्याच्यामध्ये रेड लाईट होती जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवर, आणि माझ्या वडिलांच्या कारवर रेड लाईट नव्हतं. ते फक्त जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या कारवर असतो. मग ते 2 गोष्टी माझ्या मनात ते हे झालं की मी माझ्या वडिलांना विचारलं, नंबर 1 तुम्ही काय असं उठून गेलात, नंबर 2 त्यांच्या गाडीवर लाईट आहे आणि तुमच्या गाडीवर नाही आहे.
मग ते म्हटले की ते जिल्हाधिकारी असतात, ते जिल्ह्याचे एक वरिष्ठ अधिकारी, ते सगळ्यांना कंट्रोल करतात आणि सगळेजण त्यांच्या हाताखाली आम्ही काम करतो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली करतो. ते जेव्हा मीटिंगला बोलवतात आम्हाला जावं लागतं आणि ते आमच्यापेक्षा वरिष्ठ असतात आणि त्यांना मॅजिस्ट्रियल पॉवर्स असतो आणि ते एक लाईट फक्त त्यांच्या गाडीवर असतो आणि पोलीस अधीक्षक आणि बाकी आम्हाला ते अलाउड नसतं. बरोबर. हा जे इंटरॅक्शन होती त्या टाइम आय वॉज 8th स्टँडर्ड. मी म्हटलं माझं ही गाडी असणार ज्याच्यावर बत्ती असेल आणि मी पण जिल्हाधिकारी होणार आणि तुमच्यापेक्षा मोठ्या पदावर मी येऊन बसणार आहे. सो हा एक वडिलांपेक्षा एक मोठ्या पदावर बसायचं एक जे ॲम्बिशन होतं, दॅट मेड मी टू ट्रॅव्हल दिस लॉंग. क्या बात आहे. म्हणजे 8th स्टँडर्डमध्ये असताना पाहिलेलं स्वप्न तुम्ही साकार केलं. येस. तिथून पुढचा प्रवास कसा झाला? कारण 8वी, कारण आपल्याकडे पाहतो आपण 10वी आणि 12वी हे महत्त्वाचे वर्ष मानले जातात. तिथून पुढं म्हणण्यापेक्षा मला अजूनही आठवण आहे, जनरली काय असतो की 5वी पासून काही एक्झाम्स सुरू होतात, एंट्रन्स एक्झाम्स. मग बेलगाम डिस्ट्रिक्टमध्ये कित्तूर म्हणून एक कित्तूर स्कूल आहे, कित्तूर रेसिडेन्शियल स्कूल, गर्ल्स स्कूल आहे ते. मग त्याच्यासाठी मी 4थीला असताना प्रिपरेशन करायची त्या स्कूलला. जसं इथं महाराष्ट्रामध्ये पण सातारा सैनिक स्कूलला करतात आणि बाकी ठिकाणी नवोदयची प्रिपरेशन करतात मुलं. सो मला एक मी क्लासेस करत होती, त्याची ट्युशन क्लासेस 4थीला असताना. मग ते सर मला मॅथमॅटिक्समध्ये आणि जनरल नॉलेजमध्ये, बिकॉज त्याच्या पेपरमध्येच ते कॉम्पोनंट होतं, जनरल नॉलेज, इंग्लिश आणि मॅथ्समध्ये जनरल मॅथमॅटिक्स अँड मेंटल एबिलिटी. मग तेव्हापासून माझा अभ्यास होता आणि तेव्हाही मला अजूनही आठवण आहे, माझे वडील जेव्हा मीटिंगला बँगलोरला जायचे, मग तिथलं एक बुक स्टॉल होतं, फेमस बुक स्टॉल. मग तिथून मला मनोरमा इयरबुक दरवर्षी आणून द्यायचे. आणि ते मला ते सरांनी सांगितलं होतं मनोरमा इयरबुक वाचायचं म्हणून. मग तिथून मला बुक्स आणून द्यायचे, मनोरमा इयरबुक आणि मेंटल एबिलिटी मॅथमॅटिक्सचे. मग तेव्हापासून माझं 4th पासून माझं जनरल नॉलेज आणि मॅथमॅटिक्स या दोन्हीमध्ये इंटरेस्ट आणि कधी भीती नाही वाटली त्याची. मॅथ्सची कधी भीती नाही वाटली. जनरली काय असतं की मुलांमध्ये मॅथ्सची भीती असते, खूप भीती असते. ते भीती मला 4थीला 5वीलाच निघून गेली होती, बिकॉज मला ते एंट्रन्सच्या प्रिपरेशनमुळे एक कॉन्फिडन्स वेगळा आला. फास्ट मॅथमॅटिक्स कसं करायचं, जनरली एक तरी स्टेप वाईज असतोच, परंतु हाऊ फास्ट यू कॅन आन्सर सर्टन एबिलिटी क्वेश्चन्स. इवन माझे आईचे पण वडील हेडमास्टर होते. ही वॉज व्हेरी मच परफेक्ट इन मॅथमॅटिक्स. माझ्या आई पण बऱ्यापैकी मॅथ्समध्ये हे होते. मग जेव्हा आपण आजी आजोबांकडे पण जायचो, मग त्यांच्या इंटरेस्ट एरिया मॅथ्स असायचं, माझ्या वडिलांचे इंटरेस्ट एरिया मॅथ्स असायचं. जेव्हा परीक्षेचे फायनल एक्झाम जरी झाले, मार्क्स कार्डमध्ये मी फर्स्ट रँक जरी आली, तर त्यांचे क्वेश्चन फर्स्ट रँकवर नसायचे, त्यांचे क्वेश्चन मॅथ्सला किती आले असायचे. इंटरेस्ट त्याच्यात होता. हो, मॅथ्सला किती, तुम्ही फर्स्ट रँक आहे, आमचं काही म्हणणं नाही. अँड जनरली काय असतं ना की मुलांचा एबिलिटी पेरेंट्सला कळतो की हा हे फर्स्ट रँक येऊ शकतो किंवा 1, 2, 3 मध्ये येऊ शकतो, परंतु मॅथ्सला फर्स्ट रँक आला होता. सो मॅथ्सला किती. मग ते एक मॅथ्सला किती जे कायमचे जे काही प्रश्न असायचं, त्याच्यामुळे पण मॅथ्स आमच्या फास्ट होऊन गेलं. माझे आजोबा पण क्वेश्चन विचारायचे सुट्टीमध्ये, की त्यांचे एक फेवरेट क्वेश्चन असायचं, ते 3 raised to p is equal to 81, व्हॉट इज p? सो वी शुड आन्सर इट इमिडिएटली. मग जे कोणी तिथे आन्सर केला, मग ते त्यांच्या लाडकाचं. क्या बात आहे. आणि आमच्या सगळे एका एजमध्ये, आणि दॅट ॲट द 4th and 5th स्टँडर्ड लेवलला. असं नाही की आम्ही 10वीला आहे आणि 3 raised to p is equal to 81 विचारतो, तसं नव्हतं. 4थी 5वीला ही वॉज एक्सपेक्टिंग दिस, वी शुड आन्सर. आणि मला ते पॉझिटिव्हिटी ते स्कूलच्या एंट्रन्समुळे ते होतं की आय हॅड प्रिपेअर्ड दोज मेंटल एबिलिटी मॅथ्स. मग दरवर्षी मनोरमा नवीन बुक माझ्याकडे यायचं आणि आम्ही ते वाचायचो. मग त्याच्यामुळे पण हा जे बेस आहे जनरल नॉलेज आणि मॅथमॅटिक्सचे, इट स्टार्टेड सिन्स 4th स्टँडर्ड. आणि 8वी 9वी 10वी ते तरी रेग्युलर ह्याच्यामध्ये चालला. इव्हन 11वी 12वीमध्ये पण रेग्युलर ह्याच्यामध्ये चालला. आय टूक सायन्स. 12वीची CET एक्झाम मी दिली. सो आय वॉज एबल टू गेट इंजिनिअरिंग अँड मेडिकल ह्याची मी क्लिअर केली होती ॲक्च्युली. मग थोडंसं विचार विनिमय केलं की नेमकं पुढं करायचं काय, तर मेडिकलला जायचं का इंजिनिअरिंगला जायचं का. बऱ्यापैकी माझे जे काही जवळचे फ्रेंड्स होते ते टूक इंजिनिअरिंग अँड मेडिकल. आणि कर्नाटकमध्ये सुरुवातीपासूनच इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेसचे बूम आधीपासून होते. सो इट वॉज अ क्रेज आणि अवेलेबिलिटी. आणि CETमध्ये जास्त चांगलं स्कोअर असल्यामुळे पण आधी तरी मी CETचे फॉर्म भरलंच नव्हतं, की मला नाही जायचं. फॉर्म भरला नव्हतं. मला प्रिन्सिपलनी फोन केला वडिलांना की दीपानी फॉर्म नाही भरला. मग माझ्या वडील विचारले तू फॉर्म का नाही भरला. माझ्या वडिलांना माहीतच नव्हतं. मी म्हटलं कसं, मला इंजिनिअरिंग मेडिकल करायचंच नाही आहे, आय विल गो फॉर BA or BSc.
आणि मला IAS एक्झाम द्यायचं ना, त्याच्यासाठी इंजिनिअरिंग मेडिकल करायची गरज नाही बाबा. मग ते म्हटले की नाही पण ठीक आहे ना, नको करू ना, बट एक्झाम द्यायला काय, युअर प्रिन्सिपल इज टेलिंग तू मग पुढं काय करायचं ते करा, बट यू राईट CET. मी म्हटलं ठीक आहे, मी लिहिते. मग लास्ट डे आय फिल्ड द फॉर्म. पण ते आल्यानंतर रिझल्ट पण चांगला आला. मग पुन्हा द सेम सायकल रिपीटेड. मग पण तेव्हा माझे वडील पण हे होते की थोडंसं विचार करून डिसिजन घेऊ. मग आम्ही कुठेही काउन्सिलिंगला वगैरे गेलोच नाही. मग नंतर हे झालं की पण नेमकं कुठलं करायचं, आर्ट्स करायचं, BSc करायचं, देर वॉज सम कन्फ्युजन. मग आमचे नातेवाईक कोल्हापूरमध्ये ॲग्रिकल्चर केले होते. मग म्हटलं की अरे महाराष्ट्रामध्ये सगळे डेप्युटी कलेक्टर्स BSc ॲग्रिकल्चर केले. ठीक आहे मग. आणि मीनवेल माझं एल्डर ब्रदर ऑल्सो ही डिड BSc ॲग्री. मग ते 1 वर्ष मोठा आहे. मग त्याचे जेव्हा डिसिजन घ्यायचं होतं ते ह्याच्यावर खूप ब्रेनस्टॉर्मिंग झाली होती. मग त्याच्यामुळे माझं पण मी म्हटलं की जरी मला इंजिनिअरिंग मेडिकल जरी भेटत असेल, सो वाय अननेसेसरी आय शुड गो अँड वेस्ट माय टाइम. हे साल कुठलं होतं? हे बघा मी 2002 मध्ये मी 12वी क्लिअर केलं. 2002 म्हणजे तुम्ही CET पास होऊनही तुम्ही मेडिकल इंजिनिअरला न जाणारे पहिलाच असाल. तर हे होतं की मग ऑलरेडी माझा भाऊ BSc ॲग्रिकल्चरमध्ये ऍडमिशन घेतलं होतं आणि दॅट टाइम ऑल दीज थिंग्स वर डिस्कस्ड की काय ॲडव्हान्टेज आहे आणि ह्याच्यामध्ये गेलं तर कसं. मग मी म्हटलं की मी पण BSc ॲग्रिकल्चर करते. आतापर्यंत आम्ही दोघेही सोबतच गेलो, आताही आम्ही सोबतच जाऊ. मग BSc ॲग्रिकल्चर करून धारवाडमध्ये आम्ही ॲडमिशन घेतलं. अँड वेन आय वॉज देअर, ॲग्रिकल्चर कॉलेजेस हॅव द बेस्ट लायब्ररी. म्हणजे खूप आय डोंट नो त्याची हिस्ट्री काय आहे, परंतु आमची ही लायब्ररी खूप सुंदर होता. कुठलंही बुक तुम्ही म्हणा तिथं अवेलेबल असायचं. मग तेव्हा मी जनरल स्टडीज मॅन्युअल आय स्टार्टेड फ्रॉम फर्स्ट सेमिस्टर ऑफ माय BSc ॲग्रिकल्चर. मग बेसिक हिस्ट्री, इंडियन पॉलिटी, मग जे काय बेसिक गोष्टी असतात, जेवढं काय आम्हाला कळू शकतं विदाऊट एनी कोचिंग, ते मी BSc ॲग्रिकल्चरमध्येच बऱ्यापैकी मी हे केलं होतं. आणि तिथेही असतोच BSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर बाबा एक JRF असतो, त्याची ICAR एक्झाम प्रिपरेशन करायची असते. तर मी म्हटलं की आता मला नाही करायचं हे काही, देर इज नो कन्फ्युजन ॲट ऑल, आय नॉट गो फॉर MSc ॲग्रिकल्चर. मग तेव्हाही एक होतं माझ्या आणि वडिलांचे कॉन्व्हर्सेशन. वडील तरी सुद्धा म्हटलं MSc ॲग्रिकल्चर कर, नंतर एक्झाम पास नाही झालं तर काय करणार. दॅट वॉज द फर्स्ट टाइम वेन ही सेड IAS करणं आणि होणं सोपं गोष्टी नाही आहे आणि आमच्याकडं कोणीच आतापर्यंत झालेलं नाही आहे आणि कोणी जवळचं पण असं माणूस नाही की जे कोणी तुला सांगू शकेल की असा अभ्यास केला तर तुझं एक्झाम पास होईल. सो नोबडी इज देअर टू गाईड. आणि तेव्हा काही हे पण नव्हतं, सोशल मीडिया जास्त नव्हतं आणि कोणी असं ओळखीचं पण नव्हतं. मग डिफिकल्ट आहे. सो यू डू MSc ॲग्रिकल्चर, यू गो फॉर PhD. म्हणजे एक हे असतो की तुम्ही लेक्चरर तरी होऊ शकता. आता BSc ॲग्रिकल्चरवर तू काय होणार आहेस. मी म्हटलं बापा बँकिंगची नोकरी मिळून जाईल, मार्केटिंग ऑफिसर वगैरे होऊनच जाईल आणि असिस्टंट ॲग्रिकल्चर ऑफिसर होईल. नाही बट यू आर एमिंग फॉर IAS, देन यू आर टॉकिंग अबाउट AAO, असिस्टंट ॲग्रिकल्चर ऑफिसर. मी म्हटलं एक तरी करायचे ते, नाही तर ह्याच्यावरच गुंडाळायचं. बट यू थिंक, मी म्हटलं आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय टाईम. 2 वर्ष MSc ॲग्रिकल्चर करण्यानंतर PhDला 3 वर्ष, अजून 5 वर्ष माझं ह्याच्यामध्येच निघून जाईल ना अकॅडमिक्समध्ये, मग प्रिपरेशनला वेळ नाही भेटणार. सो ही सर की ठीक आहे, टेक युअर कॉल. मग आम्ही निर्णय घेतला की नाही BSc ॲग्रिकल्चर झालं, सरळ UPSC प्रिपरेशन. मग एप्रिल एंडपर्यंत 2007 संपलं आणि 2007 जूनमध्ये आय वॉज इन बँगलोर. कन्नडा लिटरेचर घ्यायचं एक ठरलं होतं आणि जिओग्राफी. वी डिसाइडेड द सब्जेक्ट. आणि ते सब्जेक्ट कसं डिसाईड झाले मला क्लिअरली लक्षात तरी येत नाही, परंतु एक हे होतं की लिटरेचर घेतलं तर कर्नाटकमध्येच करेक्शन होतो आणि कर्नाटकचे लोक थोडंसं लिबरली मार्क्स देतील. अच्छा. बिकॉज मी इंग्लिश मिडियम स्टुडंट आहे आणि मी असं म्हणू शकत नाही की मी खूप प्रावीण्य होती म्हणून, नथिंग. सो कन्नडा मी 3rd लँग्वेजमध्ये शिकलेली आहे की बेसिक कन्नडा येत होतं. पण एक UPSCमध्ये स्कोरिंग होऊन जाईल कन्नडा लिटरेचर. सो आय डिसाइडेड की बँगलोरमध्ये जावं आणि 3 महिने, जून 2007 पासून सप्टेंबर 2007, 3 महिन्याचे क्लासेस आम्ही युनिव्हर्सल UCC म्हणून क्लास आहे तिथं केलं बँगलोरमध्ये. मग नंतर दिल्ली, ऑक्टोबर 2007 पासून आय वॉज इन दिल्ली. किती वर्ष? 2007 ऑक्टोबरला क्लासेस आम्ही जॉईन केलं, दोन्ही जिओग्राफी अँड जनरल स्टडीज. ओके. आणि मार्चपर्यंत क्लास चालली. तिथंच आम्ही फॉर्म भरून मेमध्ये 2008चा परीक्षा दिला. 2008 परीक्षा प्रिलिम्स, आय क्लिअर्ड प्रिलिम्स इन माय फर्स्ट अटेम्प्ट. येस, विथ ऑल द क्लासेस. जिओग्राफी अटेंड केलं, जनरल स्टडीज अटेंड केलं, क्लास सिरीज केलं, सगळं करून फर्स्ट अटेम्प्टमध्ये आय क्लिअर्ड प्रिलिम्स.
मेन्स पण आय क्लिअर्ड इन माय फर्स्ट अटेम्प्ट. म्हणजे 2008 ऑक्टोबरमध्ये आम्ही मेन्स पण मी दिली आणि रिझल्ट पण मार्चमध्ये आला. आय क्लिअर्ड मेन्स ऑल्सो. ओके. आय गेव इंटरव्ह्यू इन माय फर्स्ट अटेम्प्ट. अनफॉर्च्युनेटली आय डिडंट क्लिअर. सो फर्स्ट अटेम्प्ट आय गेव इंटरव्ह्यू. म्हणजे 1 वर्ष माझ्या एक्झाम सायकलमध्ये पण गेला. मग 2009 अगेन आय गेव प्रिलिम्स. 2008ची जेव्हा रिझल्ट आली, दॅट वॉज अ मोस्ट डिसहार्टनिंग. मी पहिल्यांदा कुठल्या तरी परीक्षामध्ये फेल झाली. पहिल्यांदा. म्हणजे 10वीत पहिले येणारे. 10वीत पहिले. आय वॉज 95.37 स्कोर होतं. त्या काळामध्ये स्कोर नाही व्हायचं. स्टील आय स्कोर 95. फेल्युअर पाहिलेलंच नाही कधी. मी कधी फेल्युअर पाहिलं. मी कधी सेकंड रँक आलं तर मी रडणारी एक मुलगी आहे. हाऊ डिड आय गेट सेकंड रँक? सो आय एम्ड ऑलवेज टू बी फर्स्ट इन द क्लास अँड आय एम्ड ऑलवेज 100 आउट ऑफ 100 इन द मॅथ्स. ते 10वीमध्ये मला 99 भेटलं तर मी दुःखी होते की मी फर्स्ट असून मी 99 एक मार्क आला नाही गेला. अँड हाऊ विल आय टेल? तर मी दुःखीच झाली होती की वडील विचारले पर्सेंटेज टॉपर वगैरे. पप्पा मॅथ्स 99. तर नाही इट्स ओके. सो दॅट वॉज द फर्स्ट टाइम ही सेड इट वॉज ओके. म्हणजे त्याच्या आधी मॅथ्सला किती आणि आउट ऑफ आउट का नाही आले विचारणारी व्यक्ती 10वीला पहिल्यांदा मला म्हटलं की यू आर टॉपर इन द डिस्ट्रिक्ट, सो डोंट वरी. आणि माझे दुसरे फ्रेंडला 100 होते. मी म्हटलं पण तिला आलं ना 100. टॉपर असून काय फायदा? टॉपर असून काय फायदा? मॅथ्सला नाही आलं. पण अशा एक वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये सेकंड अटेम्प्ट 2009 मध्ये मी दिलं. सो आय क्लिअर्ड. आय वॉज 2010 मध्ये जेव्हा रिझल्ट आलो आय वॉज 87th रँक. ओके. अँड थर्ड अटेम्प्ट लगेच मी दिलं. देन 30th रँक. सेकंड अटेम्प्ट मध्ये कुठली पोस्ट मिळाली? जनरल मेरिट 87ला तरी IAS नाही भेटला, IPS भेटला. ओके. IPS कर्नाटका कॅडर. अच्छा. सो मग जेव्हा रिझल्ट येतो, रिझल्ट आल्यानंतर मग लगेच ते प्रिलिम्स आणि रिझल्ट काही जास्त दिवस फरक हे होत नाही. आणि आमचे रूममेट्स वगैरे होते जे ऑलरेडी IPS मध्ये होते. देन शी सेड की दीपा यू गिव द एक्झाम. मला थोडंसं नाही मन में कुछ शंका ही नहीं रखना है. ॲट दिस स्टेज यू शुड नॉट बी इन एनी डाउट. यू जस्ट गिव प्रिलिम्स. लेटर ऑन यू कॅन डिसाइड वेदर यू वॉन्ट टू गिव मेन्स ऑर नॉट. मी म्हटलं 87th रँक आहे, आय विल गेट IPS. नो राईट. मग मी लिहिलं. मग प्रिलिम्स लिहिल्यानंतर मग सगळे बांधून वगैरे आम्ही वापस आलो घरी. बॅक टू होम. सगळे शिफ्ट रूम वगैरे. मग नंतर 2-3 ठिकाणी मग सिनियर IPS ऑफिसर्स वगैरे. मग ती चांगली मला गाईड केली की नाही एकच वाक्य त्यांचं हे होतं की तेही कर्नाटकचेच होते आणि दिल्लीमध्ये होते. मग त्यांना जाऊन भेटली होती मी. मग ते म्हटलं की अरे परीक्षा लिहून तुमचं नुकसान काय होत नाहीये. वेदर यू शुड गो ऑर यू शुड नॉट गो इट डिपेंड्स लेटर ऑन. परीक्षा द्यायला काय हरकत आहे? ठीक आहे, 87th रँक इज ऑलरेडी इज इन युअर पॉकेट. यू विल बी जॉईनिंग दॅट सर्व्हिस ओनली, बट यू शुड ऑलवेज एम फॉर इम्प्रूव्हमेंट. झालं तर जायचं, नाही झालं तर नाही. दिस इज ऑलरेडी देअर. पण परीक्षाच न लिहिणं इट इज लाईक क्लोजिंग द ऑप्शन. सो डोंट क्लोज इट, यू जस्ट राईट. मग नंतर मग 1-2 महिन्यानंतर मग पुन्हा दिल्लीला 2 महिने राहून FCचे एक्झाम्शन घेतलं. सर्व्हिस जॉईन नाही केलं. मग डायरेक्टली IPSला आम्ही हैदराबाद ट्रेनिंगला जॉईन केलं. मग तिथे ट्रेनिंगला असताना इंटरव्ह्यू कॉल आली होती. ट्रेनिंग जॉईन केलं तुम्ही? हो. डिसेंबरपासून ट्रेनिंग जॉईन केलं. फेज 1 प्रॉपर. ट्रेनिंगमध्येच तुम्ही अभ्यास केला पुढच्या मेन्सचा? नो मेन्स लिहिल्यानंतरच वी जॉईन. ओके. जे मेन्सचे जे हे असतो ना तेव्हा फाउंडेशन असतो. दॅट वी डिडंट गो. मसुरीचे फाउंडेशन ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरू होतं. मग ते आम्ही नाही केलं. मग डिसेंबरपासून फेज 1 ट्रेनिंग सुरू होतं IPSची हैदराबादला. तिथं आम्ही जॉईन केलं. बऱ्यापैकी आम्ही होतो त्याच्यामध्ये. मग तिथं असताना मग इंटरव्ह्यू कॉल आले होते. अच्छा. वी गिव्ह इंटरव्ह्यू. पण सर्वात जास्त दुःखाचं घटना हे होतं की फर्स्ट अटेम्प्टमध्ये कधी फेल न होणारा, ऑलवेज एमिंग फॉर द टॉप, वी कुडंट क्लिअर. मग तेव्हा एक मनात एक हे बसतो, धक्का बसतो की आणि ते जे स्टेज आहे ते मी कधी विसरू शकत नाही. बिकॉज मी जेव्हा दिल्लीला गेले आय स्लेप्ट ओनली फॉर 4 hours. 4 तासापेक्षा मी जास्त कधी झोपलीच नाही. अख्खा जेव्हा ऑक्टोबर 2007 पासून मे 2007 पर्यंत 2008 पर्यंत जेव्हा मला प्रिलिम्स द्यायचं होतं आय स्लेप्ट ओनली फॉर 4 hours. म्हणजे मी बसून झोपायचे. असं एक कार्डबोर्ड असायचं आमचं, त्याच्यावर मी झोपायचे. म्हणजे पेपर वाचताना वगैरे थोडंसं. आणि क्लासला जेव्हा गेलो तर टीचर येईपर्यंत मी थोडं वेळ झोपायचे. मग असे काढत दॅट वॉज इफेक्टिव्हली ओनली 4 hours. एवढं मेहनत करून मी पास नाही झाली तर मी कधी होऊ शकत नाही. हा एक भावना त्या पहिल्या अटेम्प्टच्या रिझल्टच्या नंतर आला होता. बिकॉज आय हॅव पुट माय फुल एनर्जी, फुल एफर्ट्स, फुल कॅपेबिलिटी, तरी सुद्धा झालं नाही. तर पण नंतर पेपर वाचल्यानंतर कळतो ना
की हे टॉपर आहेत बाबा, हे 14 अटेम्प्टमध्ये झाले, ह्यांची एज 30 अँड दॅट टाइम आय वॉज ओनली 23 वेन आय गिव्ह माय फर्स्ट अटेम्प्ट. म्हटलं 30व्या एजमध्ये वगैरे पास होत आहेत, 14 अटेम्प्टमध्ये होत आहेत, कुणाचे 5व्या अटेम्प्टमध्ये होत आहेत. देन 2-3 इंटरव्ह्यू झाल्यानंतर बंद करा आणि पुन्हा अभ्यास करा. देर इज नो नीड टू बी डिप्रेस्ड. आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये वी हॅव गिव्हन इंटरव्ह्यू, तो वी आर इन द एज. ज्यावेळेस तुमचं IPS सिलेक्शन झालं त्यावेळेस घरच्या प्रतिक्रिया काय होत्या? हो, घरची प्रतिक्रिया तरी म्हणजे हे काय होतं की हे कसं झालं, एक नंबर म्हणजे जे आजूबाजूला कोणी ते एक्झाम क्लिअर करणारा व्यक्तीच दिसत नाही, तेव्हा एक घरामध्ये असं एक क्लिअर होतो. म्हणजे इट वॉज म्हणजे त्यांना विश्वासच बसत नव्हतं की नेमकं काय. आणि इव्हन मला पण विश्वास बसला नव्हतं. मग मी 2-3 वेळा बघितलं. माय ब्रदर वॉज ऑल्सो देअर. थांब अजून 2-3 वेळा बघू. मग काय झालं, माझं एक ज्या ठिकाणी आम्ही मॉक इंटरव्ह्यू वगैरे देत होतो क्लास, मग तिथून फोन आला, अरे दीपा तुम्हारा 87 रँक आया है. मी म्हटलं सर वही वो एक बार दोबारा चेक करें मैं हो क्या. देन वी व्हेरीफाईड. म्हणजे स्वतःलाच विश्वास बसला नव्हता की रँक आलेली आहे म्हणून. एक तरी विश्वासच बसत नाही की आम्ही क्लिअर करू शकतो बाबा किंवा आले लिस्टमध्ये. सो विश्वास न बसणे वॉज अ फर्स्ट रिॲक्शन. मग नंतर ते सगळं मग 2-3 लोकांना सांगावं लागतं की हे आहे का खरोखरच बघा म्हणून. मग 2-3 डोळ्यातून व्हेरीफाय केल्यानंतर हा झालं आहे एकदा फायनल. हा. तर मग जेव्हा मी गेले तिथं माझ्या वडिलांच्या डोळ्यात पहिल्यांदा मी हे दिसलं होतं. सो ही वॉज दॅट वॉज अ व्हेरी डिफरंट, वी कॅन नॉट एक्सप्लेन. वडिलांच्या मुलीसाठी वडिलांच्या डोळ्यात 2च वेळा अश्रू येतात. एक तर आनंद अश्रू आणि दुसरं ज्यावेळेस ती माहेरी जात असते त्यावेळेस. तर ते अजूनही लक्षात आहे मला. आम्ही रोडवर भेटलो होतो एअरपोर्टवरून बाहेर निघताना. अच्छा. जनरली काय असतं की माझ्या वडिलांना माझ्या कामानिमित्त काम शिवाय बाकी असं मुलांसोबत असं वेळ घालवणे असं काय कधी नव्हतं. आणि त्या दिवशी मी बघितलं होतं की जेव्हा मी तेव्हा सोलापूरला पण ते किंगफिशर सुरू होती. मग मी तिकडे सोलापूर एअरपोर्टमधून उतरून मग त्यांची कुठलं तरी मीटिंग होते, मग ते आले नाही एअरपोर्टला. बट ऑन द वे मग ते उशिरा निघाले. मग तोपर्यंत मी ऑन द वे आली होती. तर आम्ही रस्त्यावर भेटलो होतो. अच्छा. हा क्षण सेलिब्रेट करायला तुम्ही रस्त्यावर मध्येच भेटला, म्हणजे ना घरी नाही, बिकॉज त्यांना तिकडे यायचं होतं. ते येता आलं नाही त्यांच्या कामामुळे. मग ते असं रस्त्यावर आले. अच्छा. तुम्ही रस्त्यावर उभं होतो. ओके. बॉर्डरला आहेत का तुम्ही? म्हणजे तुमचं जे माहेर होतं विजापूरला घर आहे. विजापूरला. ओके. आणि महाराष्ट्राशी ते नातं होतं. महाराष्ट्राशी नातं कसं जोडलं? नाही, बॉर्डर डिस्ट्रिक्ट असल्यामुळे ना आमचे बऱ्यापैकी नातेवाईक अर्धा नातेवाईक महाराष्ट्रामध्ये, बेसिकली सोलापूर, कोल्हापूर, जत, सांगली, ते बॉर्डर एरियामध्ये सगळे नातेवाईक आहेतच. आणि आता तरी मी पूर्णपणे महाराष्ट्र झाली. माझे मिस्टर ही बिलॉंग्स टू बीड डिस्ट्रिक्ट, परळी नेटिव्ह आहे. तेच नातं कसं जोडलं तोच प्रश्न होता. ही इज इन IRS, इन्कम टॅक्स कमिशनर आहेत ते सध्या, आणि सध्या पुण्यालाच पोस्टेड आहेत. दॅट इज बाय नॅचरल अलायन्स ओनली. आता मी महाराष्ट्र गार्डर आणि ते महाराष्ट्राचे असल्यामुळे महाराष्ट्राचे जे बरेचसे कॉमन फ्रेंड्स आहेत त्यांच्यामुळे आम्ही भेटलो. ओके. बिकॉज ही इज 2007 बॅच. तर आम्ही सोबत कधी ट्रेनिंग वगैरे आमची काही डायरेक्ट परिचय कधी नव्हताच. अच्छा. म्हणजे आधी ओळख नव्हती तुमची? नाही. ओके. आणि मराठी तुम्ही आता खूप चांगलं मराठी बोलताय. बॉर्डरला असल्यामुळे आधी मराठी येत होतं? मराठी कळत होतं, बोलत नव्हतं कधी. अच्छा. म्हणजे बोललेलं कळत होतं? हा, बऱ्यापैकी. तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की तुमच्या ॲग्रीच्या कॉलेजमध्ये पण लायब्ररी होती, नंतर तुम्ही बेंगलोरला जाऊन अभ्यास केला आणि नंतर तुम्ही दिल्लीत जाऊन अभ्यास केला. कर्नाटकामध्ये आहे असं वातावरण अभ्यास करण्यासारखं, जसं महाराष्ट्रात पुण्यामध्ये आपण जिथं बसलो पुण्यामध्ये खूप क्लासेस आहेत, खूप लायब्ररीज आहेत? बँगलोरमध्ये काही प्रमाणात आहे आणि नंतर सुरू झाला. बिकॉज बँगलोर इज IT हब बेसिकली. मग तेव्हा मी जेव्हा 11वी-12वी माझं जरी आठवलं तर मेडिकल आणि इंजिनिअरिंगला भेटलं तर दॅट वॉज अ बिग अचिव्हमेंट दॅट टाइम. मग त्याच्यामुळे नंतर होत गेला. बिकॉज साऊथमध्ये UPSCचे अवेअरनेस जे आहे ना, पोस्ट 2000च म्हणावं लागेल. 2000च्या आधी IT क्षेत्र जे पहिलं बूम 1990sचे IT क्षेत्र आहे. सो 1990 to 2000 इट वॉज कम्प्लिटली IT. पोस्ट 2000 थोडंफार हे आहे, म्हणजे साऊथमध्ये UPSCचे. त्याच्या पूर्वी तरी सगळे नॉर्थ इंडिया हे डॉमिनेशन, नॉर्थ इंडियनच होते. अजूनही बऱ्यापैकी डॉमिनेशन बदल होतोय. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्यावेळेस तुम्ही दिल्लीमध्ये अभ्यास करत होता त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता किंवा तुमचे रिझल्ट पण त्यावेळेस मला वाटतं त्यावेळेस ऑफलाईन यायचे की ऑनलाईन यायचे? ते हे वेबसाईट
वेबसाईट युपीएससी वेबसाईटमध्ये चेक करणार. बाकी सोशल मीडिया तर नाही, नाही. काही नव्हतं. आता जसं रिझल्ट येता क्षणी तुमच्यापर्यंत रिझल्ट येऊन जातो. नाही, ते वेबसाईटमध्ये जाऊन ते चेक करायचं आधी सगळे, रोल नंबर कुठेतरी आहे का वगैरे, असं थोडासा वेळ लागायचा. म्हणजे रिझल्ट येऊन मग 1 तास मिनिमम तरी लागायचं की आहे का म्हणून. बरं, मग त्यावेळेस तुमच्याकडे काहीच साधनं नव्हती. आता जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांच्याकडे प्रत्येक गोष्ट मिळते. म्हणजे जर त्यांना एखादी माहिती पाहिजे असेल तर एका क्लिकवरती ती त्यांना मिळून जाते. प्रत्येकाकडे मोबाईल्स आहेत, लॅपटॉप आहेत, टॅब आहेत. तुमच्या काळात त्या गोष्टी नव्हत्या तेवढ्या. कशा पद्धतीने अभ्यास करत होता तुम्ही? काय स्ट्रगल करावं लागत? तेव्हा फिजिकल म्हणजे हाताने लिहिलेल्या नोट्स आम्ही स्वतः हाताने लिहायचो आणि क्लासेसमध्ये बऱ्यापैकी नोट्स ते द्यायचे. आणि ते आणि राजेंद्रनगर एरियामध्ये बुक स्टॉल्स जे होतं त्याच्यामध्ये महिन्याला जेवढं काही मॅगझिन्स यायचे त्याच्यामध्ये मी 3 मॅगझिन्स रेफर करायचे. एक तरी फ्रंटलाईन, बिकॉज फ्रंटलाईन वॉज कॉपी ऑफ हिंदू, आणि कॉम्पिटिशन विझार्ड, आणि अजून एक क्रॉनिकल. सो हा 3 मॅगझिन्स आणि डेली न्यूजपेपरमध्ये द हिंदू, बाकी नोट्स आणि मेनली टेक्स्ट बुक्स, रेफरन्स बुक्स. मग त्याच्या व्यतिरिक्त नेटमध्ये सर्च करण्यासारखं काही नव्हतं तेव्हा, आणि तेवढं हे पण नव्हतं. इंटरनेट वॉज व्हेरी कॉस्टली. मग माझ्याकडं लॅपटॉप होतं एक, आणि एक ते डोंगल वापरायचो, आणि दॅट टू नॉट डेली. मग कधीतरी म्हणजे असं वाचलं न्यूजपेपरमध्ये काहीतरी वाचलं आम्ही, मग वाटलं की ह्याच्या बाबतीमध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे, मग ते मी एक पेजमध्ये लिहून काढायचे बुकमध्ये टर्म्स. मग ते एक 10-20 झाले, मग तेव्हा ते डोंगल लावून इंटरनेट करणे आणि एकदाच ते सगळे 10-20 जे आहे ते सगळं काढायचं, नोट्समध्ये लिहायचं. मग ते सगळं झालं की मग पुन्हा बंद. मग असे कंटिन्यू इंटरनेट वापरून स्टडी करण्याचे काय, दॅट वॉज दे वर नॉट द टाइम्स. तरी सेकंड अटेम्प्ट मध्ये तुम्ही IPS झालात आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू ऑल्सो इंटरव्ह्यू पण तुम्ही क्लिअर केला. फायनल पोस्ट तुम्हाला मिळाली नाही. ज्यावेळेस IASचा रिझल्ट आला तेव्हा ऑलरेडी आम्ही IPS मध्ये होतो. तिथं आम्ही अकॅडमीमध्ये बऱ्यापैकी आम्ही लोक होतो जे IPS मध्ये ऑलरेडी वी वेर देअर इन द अकॅडमी, आणि तिथून भरपूर लोक आम्ही क्लिअर केलं होतं तिथे. म्हणजे जे IPS मध्ये ऑलरेडी होतं, मग ते पुन्हा आपण IAS मध्ये क्लिअर केलं. बरोबर. IPS झालं, ट्रेनिंग चालू होतं. ट्रेनिंग मध्ये मनात भावना होत्या की नाही आपण जे स्वप्न पाहिलं IASचं स्वप्न पाहिलंय, कारण तुम्हाला कलेक्टर तुम्ही पाहिलेले होते. ते ना, ते मी खरं गोष्ट एक सांगते की कलेक्टरचे स्वप्न पाहतो आणि तेव्हा माहीतच नसतं की एक्झामचे पॅटर्न असं आहे आणि एवढं सर्व्हिसेसचे ऑप्शन आहे. बरोबर. ऑल दी सर्व्हिसेस ऑप्शन आम्हाला जेव्हा ते फॉर्म भरतो ना तेव्हा कळतंय की एवढं 20 सर्व्हिसेस आहे. ते तेव्हा फॉर्म भरताना कळलं. आणि IPS होऊ शकतो, IRS होऊ शकतं, ते काही माहीतच नव्हतं. मग जेव्हा आपण एक्झाम लिहितो मग ते कळतं की एवढं सगळं आहे. देन वी पुट ऑल द प्रेफरन्स, सर्व्हिस प्रेफरन्स. आणि नंतर जेव्हा पहिल्या अटेम्प्टमध्ये तुमचं काही होत नाही, मग तेव्हा काय होतं, कुठेतरी नाव यावं रिझल्टमध्ये. दॅट टाइम जेव्हा आपण स्टडीच्या प्रोसेसमध्ये जातो मग तुमचे सगळं बॉडीमधले क्षमता जे आहे ते सगळं निघून गेलेली असते. मग तेव्हा वाटतं की IAS तरी खूप दूर आहे, कुठेतरी एक जेवढं 1000चे जे लिस्ट येतो तिथं कुठेतरी कोपऱ्यात एक नाव असावं. मग तेव्हा काय होतं, जेव्हा 87 होऊन IPS झालो ना, दॅट विल बी अ व्हेरी बिग अचिव्हमेंट दॅट टाइम. आधी जेव्हा काहीच माहित नाही तेव्हा वाटतं की कलेक्टर व्हायचं. जेव्हा एक्झामिनेशन प्रोसिजरमध्ये जातो, जेव्हा तुमच्या लिस्टमध्ये नाव येत नाही तेव्हा तुम्हाला वाटतं की लिस्टमध्ये कुठेतरी नाव असावं. वेन द नेम कम्स इन द लिस्ट देन यू फील की हां वी शुड गिव्ह अटेम्प्ट, देन वी ट्राय फर्दर. बरोबर. तर मी IAS बनण्यासाठी आधीचे स्वप्न जे असतं ना ते सगळं परीक्षेच्या काळामध्ये निघून जात आहे. बरोबर. तेव्हा कुठेतरी यावं लिस्टमध्ये. त्यावेळेस माहित नसतं. आम्ही पण त्याच प्रोसेसमध्ये होतो. आम्ही IAS बनण्यासाठी आलो, पण आम्हाला हेच माहित नव्हतं त्यासाठी UPSC असते. आम्ही MPSCचा अभ्यास करतो. सो म्हणजे वेगवेगळ्या थरामधलं तुमचे हे होतं. मग IPS ची मोठी गोष्ट होऊन जातं ना तेव्हा की हा म्हणजे डायरेक्टली IPS होणं पण इट इज अ टॉप 100 मध्ये रँक येणं इज लाईक समथिंग डिफरंट. आधी वाटतं, नंतर जेव्हा प्रिपरेशन आणि त्रास बघून ते वाटत नाही. बरोबर. पहिलं पोस्टिंग कुठं झालं? IPS असताना आम्ही पोस्टिंग केलं नाही, बिकॉज IPSच्या ट्रेनिंगच्या ह्याच्यामध्येच वी गॉट सिलेक्टेड. मग नंतर काय IASचे ट्रेनिंग मसुरी, देन इथं जॉईन झाल्यानंतर मग फर्स्ट पोस्टिंग मी ब्रह्मपुरीला होते ॲज अ SDM, चंद्रपूर जिल्हा. ब्रह्मपुरी आणि नागपेठ 2 तालुके होते. मग नंतर मी बुलढाणा CU जिल्हा परिषद म्हणून काम केलं. नंतर संभाजीनगरमध्ये जॉईंट कमिशनर सेल्स टॅक्स, मग नंतर धाराशिव कलेक्टर, मग नंतर सिडकोचे जॉईंट MD संभाजीनगरला, मग नंतर बीड कलेक्टर, बीड नंतर मग इथं आता PMPML पुणे. तुम्ही ज्यावेळेस धाराशिवला होतात त्यावेळेस तुम्ही सायकलवरती ऑफिसमध्ये जायचं, काय संकल्पना होती ती? धाराशिवला असताना
महाराष्ट्राच्या थोडंसं इतिहास जॉग्राफिकली आम्ही डिस्कस केला तर 72ची एक दुष्काळाची पिरियड होती. मग नंतर आपण बघितलं ना, दुष्काळाची सायकल येतो एव्हरी 10 इयर्स, पण आता दुष्काळाची सायकल एव्हरी 5 इयर्स येत आहे. मी प्रोबेशनर असताना अहमदनगरला प्रोबेशनर होती मी. इट वॉज इन 2012. तेव्हाही दुष्काळ होता. बरोबर. 2012मध्ये म्हणजे 72, 82, 92 असं हे अनालिसिस केलं ना, ते दुष्काळाची सायकलच आहेत. परंतु नंतर 5 वर्षाचे पण झाले. मग 2012-13मध्ये दुष्काळ बघायला मिळतो. 2012मध्ये आय जॉईन आणि 2013चे समर्स वगैरे आय वॉज इन नगर. चारा छावणीला भेट देतो. जनावरं मोजायची मी. माझे कलेक्टर सांगायचे जनावरं मोजायचं म्हणून. चारा छावणीमधले चारा किती आहे, ते किती घालतात, ते सगळं आम्ही फुल ते हे करायचो. आणि तेव्हा मी नगरचे सगळे जेवढं काही दुष्काळ भाग होते सगळे छावण्यांना भेट देत होती. आणि किती तलाव होते, ते सगळ्या तलावांमध्ये किती पाणी आहे किंवा पाणी नाही आहे आणि किती ड्राय आहे, ते सगळे आम्ही सर्वेक्षण करायचो. इलिगल मोटर्स जप्त करण्याचे काम, हे सगळं काम केलं होतं मी. 2012-13ची गोष्ट आहे. ते 12ला मी जॉईन केलं, मग 13चे समर्स. अक्षरशः आम्ही बाहेरच असायचो, ऑफिसमध्ये नव्हतेच मी तेव्हा. नुसतं बाहेर फिरणे, छावणी, जनावरं किती, पाणी किती आहे आणि पाणी कुठून आणायचं आणि कुठून टँकर भरण्याचे जे सोर्स पॉईंट्स आहे ते फिडिंग पॉईंट्स वगैरे आम्ही शोधायचो. प्रोबेशनर इज लाईक फ्रीलान्सिंग पर्सन. मग कलेक्टरने जे सांगितलं ते करायचं. दो देर विल बी त्यांचे रेग्युलर सेटअप तरी असतोच, पण प्रोबेशनर म्हणून एक एक्स्ट्रा काम, इसके साथ जाओ हे कर झाल. मग ते सगळं आम्ही केलं. सेम मी जेव्हा उस्मानाबादला जॉईन केलं, धाराशिवला, आय जॉईन इन डिसेंबर 2018. 2019 समोरमध्ये दुष्काळ होत. म्हणजे हेच करायचं, म्हणजे दुष्काळ दर 5 वर्षांनी हेच म्हणजे सायकल. मग त्याच्यामुळे आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर ट्री प्लांटेशनचे ड्राईव्ह घेतला. मग सायकलचं हे होतं की पर्यावरणाच्या अनुषंगाने आपण काय मेसेज देऊ शकतो, आपण लोकांना सोबत घेतलं तर देर विल बी सर्टन रिझल्ट. ट्री प्लांटेशनचे खूप मोठं आम्ही हे केलं. आपण अर्बन फॉरेस्ट तयार केलं. अजूनही तुम्ही तिथे जाल, तिथं ITI कॉलेजच्या बॅकग्राऊंडमध्ये वगैरे आपण एक मोठं हे केलंय. सगळं तहसील ऑफिसेस, सगळे SDM ऑफिसेस, ज्या ज्या ठिकाणी खूप मोठी जागा होती, ते सगळं झाडं लावले. ते येरमाळ्याच्या डोंगरावर आम्ही झाडं लावले आणि धाराशिवचे बाहेरच झाडं लावले. धाराशिव टू तुळजापूर दोन्ही ठिकाणी आपण वडाचे झाडं लावले. बिकॉज तिथं एक वडगाव सिद्धेश्वर म्हणून गाव आहे. तर वडगाव नावच ते वडाच्या झाडावरून होते, परंतु वडाचे झाड निघून गेले होते हायवेच्या ह्याच्यामध्ये, गाव राहिलं. आणि ते सगळे वडाचे झाड नव्हतेच. मग ते हायवेवाल्यांना सांगून मग वडाचे झाड आम्ही दोन्ही बाजूनी लावलं. आताही दिसतात ते झाड आफ्टर 10 इयर्स. सो ते एक मॅग्निफिशंट दिसतं धाराशिव टू तुळजापूर. आणि तिथं एक अजून एक एरिया आहे, मग तिथं आपण एक डेन्स फॉरेस्ट तयार केला. असं एक केंद्रेकर सर डिव्हिजनल कमिशनर होते, त्यांची संकल्पना होती झाडं लावण्याचे कार्यक्रम घ्या. मग आम्ही भरपूर झाडं लावण्याचे कार्यक्रम त्या ठिकाणी केलं. पर्यावरणाचा संदेश द्यावा असं एक थीम ठेवून आपण तिथं काम केलं. दॅट वॉज अ सायकलचं एक पार्ट ते होते. सायकलिंग ग्रुप्स होते तिथं, मग त्यांची साथ घेतला आम्ही. मग सायकलिंगला पण ते जायचे, धाराशिव टू तुळजापूर वगैरे. मग मी काही करू शकले नाही. आम्ही फक्त हे केलं होतं, नवरात्रीच्या वेळी आम्ही पायी गेलो होतो, पण सायकलिंग केलं नाही. पण सायकलिंग आम्ही रेग्युलर ऑफिससाठी ओव्हरऑल हेल्थच्या दृष्टिकोनातून त्याच्यामधले 2 हे आहेत. एक तरी आपलं रोज गाड्याने जाणे, गाड्याने येणे, त्याचे कार्बन फुटप्रिंट कमी करणे. आणि सेकंड, सगळ्यांना डायबिटीस, BP ते असतोच, तरी सुद्धा गाडी वापरतात. तेच तुम्ही सायकल वापरा. सो दॅट वॉज इनडायरेक्ट म्हणजे हेल्थसाठी पण आपण काम केलं होतं. बिकॉज काय ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम करायचंय, मग त्याच्यामुळे तेवढंच तुम्ही सायकल वापरली येणं जाणं. आणि सायकल असलं की सायकल चालवण्यासाठी पण एक मोटिवेशन असतो सकाळी उठून. मग त्याच्यामुळे ते आम्ही एक इंट्रोड्यूस केलं होतं. इट वॉज फॉर हेल्थ बेनिफिट ऑल्सो अँड एन्व्हायरमेंटल अँगल ऑल्सो. हा दोन्ही उद्देश ठेवून आम्ही ते सुरू केलं होतं. अर्थातच जिल्हा तुम्हाला सांभाळायचा होताच, परंतु तुम्ही जे जिल्हा सांभाळणार आहेत त्यांच्या हेल्थचा देखील तेवढा विचार करत होता. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुमच्या वडिलांनी ज्यावेळेस कलेक्टर साहेब आले होते, गाडीतून उतरले, त्यावेळेस त्यांना जाऊन नमस्कार केला. ज्यावेळेस तुम्ही पहिला चार्ज घेतला कलेक्टरचा, तो इन्सिडेंट कधी आठवला? हो, जेव्हा मी धाराशिवला गेली होती ते डायरेक्टली ते कोरिलेट झालं होतं की ते खुर्चीत बसताना किंवा ते गाडीत बसताना ते क्षण अजूनही माझ्या मनात आणि ते ह्याच्यामध्ये आहे. ते जे फर्स्टवाला जे क्षण आहे, जे कलेक्टरला बघितलेलं पहिल्यांदा, जेव्हा मी जिल्हाधिकारीला बघितलं आणि किंवा पहिल्यांदा जेव्हा बोलले, ते क्षण अजूनही माझं
ह्याच्यामध्ये आहे. नाही, अर्थात त्या क्षणामुळे आज तुम्ही हा. IAS ओनली बिकॉज ऑफ दॅट, बाकी Right. काहीच नाही. बरोबर. काय प्रशासनात काम करत असताना ज्यावेळेस आपण स्वप्न पाहत होतो, तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला फक्त IAS माहिती असतो, कलेक्टर माहिती असतो. तिथून पुढे गेल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही अभ्यासात येतात त्यावेळेस बाकीच्या पोस्ट माहिती होतात. ॲक्च्युली आपण काही मूवीज पाहून किंवा काही साऊथचे मूवीज पाहून स्वप्न रंगवत असतो किंवा अधिकारी असा असतो. ॲक्च्युली IAS होण्यापूर्वीची जी स्वप्न रंगवलेली असतात आणि IAS झाल्याच्या नंतर सत्यात उतरवता येतात सगळ्या गोष्टी. सगळ्या गोष्टी म्हणजे बऱ्यापैकी आम्ही हे करू शकतो. जेव्हा प्रिपरेशनच्या काळात किंवा जेव्हा IASची आम्ही ड्रीम हे करतो तेव्हा काही माहीतच नसतं वर्क प्रोफाईल वगैरे काय. पण जेव्हा आपण ॲक्च्युली जॉईन केल्यानंतर जे आपलं स्टेजेस सुरू होतात, प्रोबेशनपासून मग फर्स्ट पोस्टिंग, सेकंड पोस्टिंग, मग तेव्हा एक एक आपल्याला अँगल वायडन होत जातं की आपण कुठल्या पद्धतीने काम करू शकतो आणि हो आणि कुणासाठी. ते 3 गोष्टी आहेत. आणि एक सॅटिस्फॅक्शन, एक लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन असतो. मग आता मी कुठेतरी जॉईन केलं तर एक एजेंडा सेट करावं लागतं की बेस्ड ऑन द सिच्युएशन. आता पहिलं पोस्टिंग माझं ब्रह्मपुरीला होतं, तिथलं एजेंडा तरी तिथं बऱ्यापैकी एरिया फॉरेस्ट एरिया आहे. बरोबर. तिथं एक कॉन्सेप्ट आहे झुडपी जंगल म्हणून एक आहे. झुडपी जंगल इज कन्सिडर्ड एज फॉरेस्ट एरिया. तिथं तुम्हाला काहीच करू शकत नाही. अच्छा. हां. आणि तिथले जे लोकांना ते कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स वगैरे द्यायचे असतो. मग ते आम्ही एजेंडा म्हणून ते राबवून ते कॅम्प मोडमध्ये ते कम्युनिटी फॉरेस्ट राईट्सचे सर्टिफिकेट दिलं तर दे कॅन ते तेंदूपत्ता वगैरे ते जे गोळा करायचं असतं, महुआ जे गोळा करायचं असतं ते राईट्स देणे. मग ते काम तिथं आम्ही केलं. म्हणजे ज्या ज्या पदावर आम्ही गेल्यानंतर तिथलं एक सर्टन पॅरामीटर्सवर काय करू शकतो ते डिसाईड करून आपण केलं तर नक्की त्या त्या लोकांना तशा पद्धतीने बेनिफिट होत जातं. बरोबर. बुलढाणामध्ये सेक्स रेशो वॉज व्हेरी लेस. बुलढाणा वॉज बॉटम 5th डिस्ट्रिक्ट. 2011चं जेव्हा सेक्स रेशो डिक्लेअर केलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, त्याच्यामध्ये बॉटम जिल्ह्यामध्ये बुलढाणा. हो. मग बुलढाणामध्ये आम्ही ते बेटी बचाव बेटी पढाओवर भरपूर काम केलं. नंबर 1. नंबर 2, जिल्हा परिषदमध्ये सगळे पॅरामीटर्स ग्रामीण भागातले सगळे जिल्हा परिषदमध्ये येत असल्यामुळे एज्युकेशन एक आम्ही प्रायोरिटीवर घेतलं होतं. आणि अत्यंत ब्राईट स्टुडंट्स मी तिथं बघितलं. ब्राईट स्टुडंट्स विथ दोज ब्राईट टीचर्स. म्हणजे जिल्हा परिषदेचे जे शिक्षकांचे जे माइंड आहे सुपर. मग ते आपण व्यवस्थित चॅनलाइज केलं तर खरंच तिथले मुलं फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स देतात. म्हणजे मॅथ्स अक्षरशः तुम्ही कुठल्याही टेबल्स जे आहे तिथं फरशीवर लिहायचो. हां. 30चे टेबल, 65चे टेबल तुम्ही म्हणा की 65चे तू टेबल लिही, ते लिहायचं लेकरू. हां. देर वॉज सम टेक्निक. 65 × 1 = 65, 65 × 2 त्याला कुठेतरी प्लस आणि हे करायचं आणि ते आन्सर यायचं. टेक्निक. दॅट वॉज टेक्निक. दॅट टेक्निक वर टॉट बाय अवर मॅथ्स टीचर्स जिल्हा परिषद. झेडपी शाळा. हां. आणि आम्ही ISO शाळा केलं, ISO PHCs केला आणि ट्युबरक्युलोसिसवर तिथं काम केलं आणि लेप्रोसी या 4-5च्या ह्याच्यामध्ये. GSTला जॉईन केलं तर तेव्हा वी लॉन्च GST. मग ते पहिल्यांदा जेव्हा GST रोल झालं 2017मध्ये, आय वॉज GST जॉईंट कमिशनर. आणि ते कुठेही काही कळायलाच मार्ग नाही. आणि ते कॉन्फरन्स अटेंड करायचं आणि ते पुस्तक वगैरे वाचायचं आणि खाली तिथं CA त्यांना मग त्यांचे 100 डाऊट्स, मग ते डाऊट सगळे लिहिणार आणि ते सगळं वरती विचारायचं. असं एक सुरुवातीला 3-4 मंथ्स वॉज व्हेरी चॅलेंजिंग. GSTमध्ये माहिती काहीच नव्हतं. एक तरी न्यू प्रोव्हिजन्स, मग ऑनलाईन रिटर्न फायलिंग, मग ते रिटर्न फायलिंग कसं करायचं. देर वर 3 टाईप्स ऑफ ते रिटर्न्स वगैरे होतं, R1, R2 वगैरे ते सगळे सिस्टम. GSTमध्ये एक होतं की पूर्वीचे तुम्हाला वॅट पण स्टडी करावं लागलं. जे टेक्निकल डिपार्टमेंट मी गेली ज्याच्यामध्ये आउट ऑफ म्हणजे तुम्हाला सगळे नवीनच अभ्यास करावं लागलं. तर मग वॅट अभ्यास करणे, त्याची इनपुट टॅक्स क्रेडिट कसं घ्यायचं, ते रिटर्न्स कसं फाईल करायचं, ह्या सगळे टेक्निकल गोष्टीवर आम्ही तिथं शिरलो. मग GST रोलआउट एक वेगळा अनुभव होता. म्हणजे तेव्हा एकतरी इनडायरेक्ट टॅक्सेशन शिकायला मिळलं आणि नवीन इनडायरेक्ट टॅक्सेशन इम्प्लिमेंटेशन. नाही तर असं बाहेर असून मला कधी कळत नाही इनडायरेक्ट टॅक्सेशन काय आहे आणि कसं होतं. सो मग ते GST रोलआउटमध्ये भरपूर CAs लोकांचे ट्रेनिंग्स म्हणा, त्यांच्यासोबत इंटरॅक्शन, ते एक वेगळा अनुभव आणि इम्प्लिमेंटेशन लेवलवर आम्ही गेलो. आणि एक एन्फोर्समेंट पण आम्ही करायचे. मला आमचे कमिशनर जलोटा सर वॉज कमिशनर GST. एन्फोर्समेंट बंद केले होते त्यांनी, पण मला ते अलाउड केलं होतं यू डू एन्फोर्समेंट म्हणून. मग आम्ही एन्फोर्समेंट केलं होतं, म्हणजे रेट्स वगैरे केलं होतं. सो मग धाराशिवमध्ये वी वर्कड ऑन एन्व्हायरमेंट रिलेटेड इश्यूज आणि वॉटर कन्झर्वेशन. मग नंतर पुन्हा सिडकोमध्ये काही आम्हाला रेव्हेन्यू जनरेशनच्या दृष्टिकोनातून पॉलिसी मेकिंग डिसिजन्स होते, त्याच्यामध्ये आम्ही केलं.
बीड आणि धाराशिव हे सगळे मराठवाड्याचे पट्टा दे फेस कॉमन प्रॉब्लेम ऑफ वॉटर इश्यूज. मग बीडमध्ये पण भरपूर पाणीमध्ये काम केलं आणि प्लस ऊसतोड कामगारांचे आम्ही काम केलं. मोठा प्रश्न. बालविवाह अक्षरशः तुम्हाला चिरून टाकतं की हे अशी आहे का म्हणून, असं पद्धतीचं इथं चालते का बीडमध्ये. सो बालविवाह खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि दॅट वी स्टॉप्ड. म्हणजे वर्षभरामध्ये अराउंड 283 चाइल्ड मॅरेजेस वी स्टॉप्ड. आणि गुन्हा दाखल केला भरपूर लोकांवर, आयोजकांवर, फोटोग्राफर, तो पंडित आणि ते लग्न कार्ड प्रिंट करणारा, सगळेच. जे लोक तिथे उपस्थित होते त्यांच्यावर. मग हे गुन्हा दाखल जेव्हा सुरू झाले मग थोडंफार प्रमाण कमी झालं आणि तरी सुद्धा आम्हाला कळायचे. मग ज्या ज्या ठिकाणी कळायचं वी स्टॉप्ड. एक चाइल्ड लाईन नंबर आहे 1098 केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकारने ते सुरू केलं विथ द एम टू हे चाइल्ड लेबर प्रॉब्लेम ॲड्रेस करण्यासाठी. चाइल्ड लाईन नंबर इज लॉन्च, इट इज स्टील देअर. मग ते आम्ही इथं वापर करून मग चाइल्ड लाईन नंबर सगळ्या ठिकाणी पब्लिश केलं. सगळे जिल्हा परिषद शाळांमध्ये, सगळं अंगणवाडीमध्ये 1098 दिसतं. तुम्ही आताही जा बीडमध्ये, यू सी दॅट नंबर. सगळे मुलांना तुम्ही विचारा, ते 1098 सांगतात. 1098चा एक हे पण तयार केलं, प्लेस तयार केले. मग तिथं सगळे विद्यार्थ्यांना माहिती आहे की लग्न कुणाचं ठरलं, मित्राचं ठरलं, मैत्रिणीचं ठरलं, दे विल कॉल ऑन 1098 अँड कंप्लेन. मग त्या पद्धतीचे अवेअरनेस आणि 1098 स्प्रेड केलं. मग 1098 इज अ कंट्रोल सेंटर. मग तिथं आले की मग लगेच टीम जातात, थांबवतात आणि ऑलरेडी झालं असेल तर गुन्हा दाखल होतो किंवा काउन्सिलिंग होतो. सो या पद्धतीचे काम तुम्ही केलं म्हणून ते त्या विद्यार्थ्यांना कळलं म्हणून तुम्हाला फोन येत होते. 1098 अवेअरनेस. 1098. येस, 1098. हे संपूर्ण महाराष्ट्रभर होणं गरजेचं आहे. आणि हा विषय निघाला म्हणून मला एक, महिलांसाठी कुठली हेल्पलाईन आहे? नाही, 1098 आहे ना, दॅट इज चाइल्ड लाईन नंबर. ते आपण हे करू शकतो. आणि कुठल्याही इमर्जन्सीला ऑल ओव्हर महाराष्ट्र त्यांनी 112 हे केलेलं आहे. 112 वर तुम्ही फोन करायचं. सो दॅट इज अ सेंट्रलाइज्ड कंट्रोल सेंटर. 112 म्हणजे असं लॉजिक आहे की भरपूर नंबर झाले तर लोकांना कळत नाही. सो इट शुड बी 112. मग 112 वर कुठलेही कंप्लेंट दाखल केले, महिला रिलेटेड असू दे, कुठलेही असू द्या, 112 वर पण ॲड्रेस होतो. 112 आय थिंक इट इज सेंट्रलाइज्ड. मुंबईला जातो, मग डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर, मग संबंधित त्या ठिकाणी ते जातं. ओके. 112. ओके. याच्या संदर्भात मी खूप दिवसापासून विचार करतो. महिला दिनानिमित्त आम्ही ज्यावेळेस मुलाखती घेत असतो, खूप अजूनही महिलांवरती अत्याचार होण्याचे प्रकार, हुंडाबंदी असेल, हुंडाबंदी कायदा जरी असला तरी हुंडाबळीचं प्रमाण देखील अजून तेवढ्या प्रमाणात कमी झालेलं नाही. भरपूर अत्याचार असतात, कौटुंबिक हिंसाचार असतो. हे सगळे कायदे असतात, त्यांच्यासाठी हेल्पलाईन असतात, परंतु जिच्यावरती तो अन्याय होतोय त्यांना तो माहीत नसतो. ॲक्च्युली तुम्ही जसं आत्ता बीडमध्ये त्या विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन त्यांना ती माहिती दिली आणि ते फोन करायला लागले. बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात कल्पना होती, हा आपल्या मुलाखतीचा भाग नाही आहे, परंतु ते मला तुम्हाला सजेस्ट करावं वाटतं. भविष्यामध्ये ते इम्प्लिमेंट होऊ शकतं. त्या महिलांपर्यंत माहिती जात नाही. गव्हर्नमेंट जाहिरात करत असतं, कुठेतरी ते फ्लेक्स लावले जातात न्यूज चॅनलवरती किंवा एखाद्या सिरियलमध्ये ज्यावेळेस जाहिरात येतात त्यावेळेस ते दाखवलं जातं. पण माझी एक विनंती अशी राहील की जे दररोजची घरामध्ये महिलेच्या हातात येणारी वस्तू आहे त्या वस्तूंवरती हे हेल्पलाईन नंबर असावे. जसं की मीठ आपण दररोजच्या जेवणामध्ये मीठ लागतंच आणि मिठाचा पुडा हा प्रत्येक घरात असतो. तर त्या मिठाच्या पुड्यावर आपण बाकी सोशल मेसेज काही देत असतो काही वस्तूंवरती, तर मिठाच्या पुड्यावरती महिलांसाठी हेल्पलाईन नंबर का देऊ शकत नाही की जेणेकरून त्या महिलेला कदाचित माहीत नसेल पण ते वाचल्याच्या नंतर तिला ते कळू शकतं की याच्यावरती नंबर फोन केल्याच्या नंतर अशी आपल्याला मदत होऊ शकते किंवा याच्यावरून आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकतो. भविष्यात मला वाटतं तुम्ही याच्यावरती आणखीन काही इनोव्हेटिव्ह गोष्टी कराव्यात अशी एक विनंती असेल. त्याच्यावरती आपण येऊयात. बीड आणि PMPL याच्याकडे ते यायचं आहे मला परत, ते थोडंसं शेवटी ठेवूयात. पण स्पर्धा परीक्षेचे लाखो विद्यार्थी तयारी करतात. प्रत्येकाला जसं तुम्हाला IAS व्हायचं होतं, IAS बनायचं आहे, IPS बनायचं आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार ही पदं आहेत. प्रत्येकाला अधिकारी बनायचं आहे. प्रत्येकजण येतो. आज कदाचित आपली मुलाखत पाहून कोणतरी मोटिवेट होईल आणि या क्षेत्रात उडी मारेल. काय सांगाल, काय वास्तव या क्षेत्राचं? विद्यार्थ्यांचे जे स्वप्न असतो ते स्वप्न साकारलं पाहिजे. त्याच्याबद्दल आता मी पण त्याच्याच एक हे आहे की माझं स्वप्न होतं आणि देन आय स्ट्राईव्ड फॉर इट अँड ट्राईड फॉर इट. पण नुसतं स्वप्न बघणं आणि स्वप्न बघायचं चुकीचं नाही आहे. स्वप्न बघितलं पाहिजे आणि मोठमोठे स्वप्न बघितलं पाहिजे. आणि आय इनफॅक्ट मोटिवेट दॅट यू ड्रीम बिग देन यू विल अचीव समथिंग. ड्रीम जेवढं मोठं आहे तेवढं डेडिकेशन,
तेवढं फोकस पाहिजे. फोकस नसेल, डेडिकेशन नसेल, नुसतं ड्रीम करून काही उपयोग नाही. मी याच्यामुळे सांगते की आमच्या प्रिपरेशनच्या काळात आम्हाला सोशल मीडिया किंवा इंटरनेटच नव्हता. इंटरनेट वॉज नॉट फ्री, इट वॉज ऑन चार्जिंग बेसिस. आता सगळी गोष्टी फ्री आहे. बरोबर. मग सगळ्या गोष्टी फ्री असताना त्याची युटिलायझेशन जास्त होतो. आता स्वप्न बघायचं UPSCच्या, MPSCच्या डेप्युटी कलेक्टर आणि IAS व्हायचं आणि इथं बसून इंस्टाग्राममध्ये रील्स करत बसायचं. सो इट इज नो वे रिलेटेड. आपण फोकस केलं पाहिजे की मला एक्झाम द्यायची असेल तर व्हॉट स्किल्स आय नीड. मग त्या स्किल्सनुसार आपण इंटरनेटचा वापर केला पाहिजे. आता एखादा रील्स बघण्यामुळे तुमच्या स्किल्समध्ये काहीतरी वाढ होतो का? वाढ होत असेल तर नक्की तुम्ही बघा, त्याचे अनुभव घ्या. त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे आपलं इनिशियल गोल जे आहे, जे एक्झाम क्लिअर करायचं आहे, मग त्याच्यासाठी तुम्ही 1, 2, 3, 4 पॉईंट्स लिहून घेतलं पाहिजे की हे करायचे असेल तर व्हॉट ऑल आय शुड डू. नंबर 1, यू शुड हॅव रेफरन्स बुक्स. नंबर 2, यू शुड हॅव नोट्स. तुम्ही इंटरनेटमध्ये काय सर्च केलं पाहिजे आणि कसं पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काही करू नका, हे माझं म्हणणं आहे. मग दुसरं काही करायचं असेल देन यू शुड इव्हॅल्युएट की हाऊ मच यू आर वेस्टिंग टाईम ऑन दॅट. आणि ते बघून काही होत नसेल तर यू बघायला नाही पाहिजे. तुम्ही नंतरही बघू शकता जेव्हा तुमचे ड्रीम अचीव झालं. आता जरी माझे सगळे एक्झाम जरी झालं असेल तर मी इंस्टाग्राम किंवा रील्स, माझे इंस्टाग्राम अकाउंटच नाही आहे, माझं ट्विटर अकाउंटच नाही आहे, मला गरजच वाटत नाही. आय एम सॅटिस्फाईड विथ व्हॉट एव्हर आय एम हॅव्हिंग. दुसरा माणूस कोणीतरी रील्स बनवतो किंवा काहीतरी बनवतो किंवा कोणीतरी पिक्चर बघतो किंवा काहीतरी करतो, त्याचे कंपॅरिझन नाही केलं पाहिजे. आपण स्वतःच्या अनालिसिस केलं पाहिजे, स्वतःच्या पॉझिटिव्हनेस आणि स्वतःच्या नेगेटिव्हिटी काय आहे. तुम्ही एखाद्याला प्रश्न विचारला रॅन्डमली, तुझी नेगेटिव्हिटी सांगतच नाही कोणी, त्यांना माहीतच नाही आहे माझी नेगेटिव्हिटी काय. अचानक मला राग येतो, पूर्वी यायचा आता नाही, पण अचानक मी भावनिक होऊन जातं, हे माझं नेगेटिव्हिटी आहे. हे मी सांगितलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी सांगितलं पाहिजे की माझं नेगेटिव्हिटी काय. विद्यार्थ्यांच्या जीवनात नेगेटिव्हिटी काय असतं? इट इज नॉट रिलेटेड टू पर्सनॅलिटी, इट इज रिलेटेड टू हाऊ मच लेझी यू आर अँड हाऊ मच यू आर डुईंग वेस्टेज ऑफ टाईम. हे 2 गोष्टी, हाऊ मच यू आर स्लीपिंग अँड व्हॉट यू आर इटिंग, हाऊ मच यू आर स्पेंडिंग ऑन मोबाईल फोन. हा तू कुठंतरी इव्हॅल्युएशन केलं का? आणि हे रोज इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. प्रिपरेशनच्या काळामध्ये हे इव्हॅल्युएशन केलं आणि हे नेगेटिव्हिटी कसं कमी केलं पाहिजे ते अनालिसिस केलं तर नक्की आपलं फोकस एक्झामसाठी काय पाहिजे तिथं फोकस शिफ्ट होतो. मग त्या फोकसवरच आपण हे केलं पाहिजे. नेगेटिव्हिटी काय आहे ते आधी अनालिसिस करणे आणि फोकस शिफ्ट करणे, हा एक पहिलं हे आहे. गुड रेफरन्सेस, सोर्स ऑफ ऑल नोट्स, ते सगळे बघून आपण लिहून काढलं पाहिजे इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहे. नाही लिहिलं तर कुठेतरी आपण व्यवस्थितपणे आपण मांडू शकत नाही ॲन्सर्स. जनरली आताही मी नेक्स्ट इयरपासून मला वाटतं MPSC ऑल्सो हॅज बिकम डिस्क्रिप्टिव्ह UPSC सारखं. तर त्याच्यामुळे UPSC आणि MPSC मोस्टली सिलेबस सेम आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह असताना आपण काही पण लिहू शकत नाही. सो डिस्क्रिप्टिव्हमध्ये फर्स्ट इज टाईम लिमिट अँड सेकंड इज वर्ड लिमिट. मग त्या वर्ड लिमिटमध्ये बसवायचे असेल तर प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला पॉईंट्स लिहून ठेवावं लागतं. व्हॉट इज जिओमॉर्फॉलॉजी किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ महाराष्ट्र म्हणजे तुम्ही काही पण लिहून चालत नाही. इकडं सह्याद्री आहे, इकडे हे आहे आणि इकडे ते, तसं नाही. सह्याद्री असेल तर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे किंवा मराठवाडा असेल तर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे. तो आय एम टॉकिंग ओनली अबाउट जिओग्राफी बट इट होल्ड्स गुड फॉर ऑल सब्जेक्ट्स. मग ते पॉईंट्समध्ये लिहून काढलं. ते कसं पॉईंट्स काढायचं आहे, आपण सिलेबस बघावं लागतं. मग सिलेबसमध्ये टॉपिक्स काय आहे, त्या टॉपिक्समध्ये काय क्वेश्चन येऊ शकतं, मग त्या क्वेश्चनचे आन्सर काय, ते थोडंसं लिहून काढलं तर इट विल बी गुड फॉर रिव्हिजन ऑल्सो अँड इट विल बी फोकस्ड स्टडी. हे जेव्हा करायचं असतं देन व्हॉट एव्हर आर तुमच्या जे काही माइंड डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, तुम्ही सारखं मोबाईल ऑन ठेवला, मोबाईल स्विच ऑनच राहिला तर यू कॅनॉट डू दिस थिंग्स. फॉर दॅट युअर मोबाईल शुड बी स्विच्ड ऑफ. यू शुड बी अलोन विथ युअर बुक, दॅट्स इट. मोबाईल सोबत तुमचा अभ्यास होऊ शकत नाही. जोपर्यंत तुमचा मोबाईल तुमच्यासोबत ऑन मोडमध्ये आहे तुमचा अभ्यास होणार नाही. अगदी बरोबर. त्याच्यामुळेच तर तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू देऊन आलात तेव्हा आमच्याकडे मोबाईल होतं, पण ते दिवसा ठरलेलं असायचं. सकाळी 10 वाजता काय 9 वाजता काहीतरी एक टाइम होतं जेव्हा मी माझ्या आईला फोन लावून हा सगळं व्यवस्थित आहे आणि अभ्यास करायला म्हणून सांगायला मी ठेवलं होतं आणि बाकी ठिकाणी इट वॉज ऑफ, स्विच्ड ऑफ. हा, पण आता तरी ते व्हॉट्सअप सुरू असतं, आता ते काय फेसबुक सुरू असतो, हे सगळं बघत बसतात. ते बघून कसं अभ्यास होईल. बरोबर, नक्कीच. या सगळ्या गोष्टींवरती बोलण्यासाठी तुम्ही भविष्यामध्ये आम्ही एखादा प्रोग्राम घेऊ विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यावरती आपण 1 तास 2 तास त्याच्यावरती बोललं तरी कमीच आहे. मॅडम, मुलाखतीच्या शेवटी तुम्ही आज PMPLच्या अध्यक्ष आहात.
पुणे तुम्ही जोडताय आणि व्यवस्थितपणे जोडले आणि बरेच उपक्रम तुम्ही राबवताय. काय अनुभव आहेत? PMPML मध्ये बघितलं तर PMPML ची स्टाफची स्ट्रेंथ आहे 8,500. क्या बात आहे. सो 8,500 इज माय स्ट्रेंथ. मग त्याच्यामुळे 8,500 ह्यांना लीड करणारे मी एक प्रमुख आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही काही जरी इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स किंवा कनेक्टिव्हिटीमध्ये बाबतीमध्ये जरी डिसाईड केलं तर ऑल दिस स्ट्रेंथ विल कम टुगेदर अँड इम्प्लिमेंट इट. ते एक पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये आहे. आणि PMPMLचे जेव्हा मी सांगितलं की कुठलंही ऑर्गनायझेशन किंवा नवीन ट्रान्सफर चालल्यानंतर वी गो थ्रू द इथले इश्यूज काय काय, मग ते इश्यूज बघून ते इश्यूज सॉर्ट आउट करणे. बरेच प्रशासकीय ह्याच्यामध्ये होते ते आम्ही सॉर्ट आउट केलं. अँड PMPML बसेसची सेवा आणि सुविधा, मग त्याच्यावर आम्ही आता भर देतोय. सो इन्क्रीजिंग द बस फ्लीट. एक स्टडी आहे की 50 लाख पॉप्युलेशन आणि असं एक हे आहे 50 एक रेशो आहे. त्या रेशोप्रमाणे आपल्याला अजून एक 2,000 बसेस लागतील या पॉप्युलेशननुसार. सो वी आर करंटली 2,000 फ्लीट्स, त्याच्यामध्ये 1600 समथिंग ऑन रोड असतात. तर ते कसं तरी करून 3,000 पर्यंत न्यायचं आहे. मग वी आर ऑन दॅट वे नाव. मग ते आम्ही एक एजेंडा फिक्स करून बसेसची स्ट्रेंथ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कामकाज सुरू आहे. ऑलरेडी 600ची वी विल रीच, प्लस 600 वी विल रीच. आणि अजून 1,000 ई बसेस आणि 1,000 CNG दॅट वी आर प्लॅनिंग इन दिस इयर अँड नेक्स्ट इयर. मग असे एक एजेंडा ठेवून आपण काम करतोय. नक्कीच. खरं तर पुणे तुम्ही चालवताय, कारण आज जर PMT असेल, PMPLच्या ज्या बसेस आहेत या जर बंद असतील तर पुणे ठप्प होईल. आणि अर्थात त्याची मोठी जबाबदारी तुमच्यावरती आहे. खरं तर तुमचा जर प्रवास पाहिला, म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र जोडून जरी असलं तरी तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करताय आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करताय. विशेषतः कुठल्याही सोशल मीडियावरती गवगवा न करता हे तुमचं काम चालू आहे. आजच्या महिला दिनानिमित्त तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात, तुमची परखड मतं मांडली आणि तुमचा आजपर्यंत न ऐकलेला प्रवास आम्हाला ऐकायला भेटला. त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू.